फूडीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तळणीचे मोदक करणार आहे। त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य आहे। आता पॅन मध्ये तूप घ्यायचे आहे। 1 चमचा तूप घेतलेला आहे मी। ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे। हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, जे मार्केटमध्ये इझिली मिळून जातं। आता ते लालसर होईपर्यंत तुपात छान परतून घ्यायचं आहे। तळणीचे मोदक करायला खूप सोपे आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करा। आता ते लालसर झालेलं आहे खोबरं। आता त्याच्यामध्ये 7 ते 8 काजू मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड घालायची आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी। तुम्हाला जर गोडपणा कमी हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता। आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे छान। तयार आहे आपलं सारण। आता आपण मोदक बनवूयात। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। ह्याच्यामध्ये माझे मोठे मोठे 5 मोदक झालेले आहेत। मोहन घातलेला आहे 1 चमचा, म्हणजे गरम तेल। थोडं थोडं पाणी घालून आता ही कणिक छान मळून घ्यायची आहे। तुमचे छोटे छोटे 11 मोदक होऊ शकतील। आता याचे छान आपण पुरी करून घेऊयात। त्याच्यामध्ये आता सारण भरायचं आहे आणि त्याच्या कळ्या पाडायच्या आहेत आणि मोदक बनवून घ्यायचं आहे। पटकन बनवता येतात हे तळणीचे मोदक। तयार आहे मोदक। मी असे तयार करून घेतलेले आहेत मोदक। आता आपण ते तळून घेऊयात। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मोदक सर्व बाजूनी छान तळून घ्यायचं आहे। मोहन घातल्यामुळे ते कुरकुरीत होतात, चिवट असे होत नाहीत। तयार आहेत तळणीचे मोदक। तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा। आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा। थँक यू।